नमस्कार. मुख्य सेविका भरती, अंगणवाडी सेविका भरती, मदतनीस भरती या पदासाठी पात्रता काय असते? डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्रे कोणकोणते लागतात आणि निवड प्रक्रिया काय असते? हे सर्व डिटेलमध्ये आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला स्किप करू नका आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा. ज्यांनी अंगणवाडीसाठी ॲप्लिकेशन अप्लाय केलं असेल आणि त्यांची निवड प्रक्रियेमध्ये त्यांचं नाव आलं असेल आणि ते नाव आल्यानंतर वेटिंगमध्ये जर तुमचं नाव असेल तर किती दिवसपर्यंत मुदत असते आणि जर आपलं वेटिंगमध्ये नाव असेल आणि समोरचा व्यक्ती जर त्या ठिकाणी रिझाईन दिलं किंवा जॉईन केलं नाही तर जो वेटिंगमध्ये असेल त्या व्यक्तीला त्या ठिकाणी ग्राह्य धरले जाते का? त्यांना पात्रता दिली जाते का? हे सर्व डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, अंगणवाडी भरती माहिती. तुम्हाला या ठिकाणी टायटल दिसत असेल, अंगणवाडी भरती माहिती. आता पात्रता या ठिकाणी काय देण्यात आले आहेत? सेविका या पदासाठी पात्रता देण्यात आलं आहे 12वी उत्तीर्ण. पूर्वी आपण जर पाहिलं तर पूर्वीचं जे आर पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी 10वी उत्तीर्ण, 7वी उत्तीर्ण, 8वी 9वी उत्तीर्ण असेल तरी पात्रता होती. पण आता नवीन जे आरनुसार अपडेट करण्यात आला आहे तर सेविका या पदासाठी आता फक्त 12वी उत्तीर्ण असेल तरच तुम्ही या पदासाठी पात्र राहणार आहेत. मदतनीस या पदासाठी आपल्याला 10वी उत्तीर्ण, काही ठिकाणी 8वी उत्तीर्ण असं पात्रता देण्यात आले आहेत. बट आता आपल्याला जसं सेविका या भरतीसाठी 12वी उत्तीर्ण करण्यात आले आहेत तसंच मदतनीस या पदासाठी सुद्धा 10वी उत्तीर्ण करण्यात आले आहेत. मुख्य सेविका या पदासाठी आपल्याला पात्रता काय लागते? आपलं ग्रॅज्युएशन, कोणत्याही विषयामध्ये आपलं ग्रॅज्युएशन झालं असेल तर आपण मुख्य सेविके या पदासाठी पात्र असणार आहेत आणि आपल्याला प्लस मराठी ज्ञान असणे आवश्यक आहे. बघा, काही लोकांचं काय असतं, काही महिलांचं त्या ठिकाणी मराठी हा विषय नसतो. त्यांना 10वीमध्ये मराठी असते की मराठी नसते, 12वीमध्ये सुद्धा मराठी नसते आणि त्यांचं ते ॲप्लिकेशन अप्लाय करतात तर त्या ठिकाणी अपात्र होतात. तर त्यांना मराठी ज्ञान असणे आवश्यक आहे म्हटलं आहे. तर मराठी बोलता येत असेल तरी ते पात्र असतात. वयोमर्यादा काय लावण्यात आली आहे या ठिकाणी? वयोमर्यादा आहे 18 ते 35 वर्ष ह्या भरतीसाठी आपल्याला वयमर्यादा लावण्यात आल्या आहेत आणि विधवा या महिलांसाठी वयोमर्यादा 40 वर्षापर्यंत आहेत आणि आरक्षित शिथिलता म्हणजे आरक्षित बघा, विधवा महिला असेल त्यांना त्या ठिकाणी 5 गुण दिले जातं. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, निवड प्रक्रियेमध्ये आपल्याला गुण किती दिले जातात. विधवा महिला असेल तर आरक्षित महिलांसाठी किती गुण दिले जातात हे आपल्याला आपण निवड प्रक्रियेचं स्पेशल व्हिडिओ अपलोड केले आहेत. तर वयोमर्यादा आणि आरक्षित विधवा महिलांसाठी 40 वर्ष वय देण्यात आले आहेत. महत्त्वाची अट काय देण्यात आली या ठिकाणी? स्थानिक रहिवासी असणे अनिवार्य असेल. सेविका आणि मदतनीस या पदासाठी स्थानिक रहिवासी असणे गरजेचं आहे. स्थानिक रहिवासी नसेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र ठरणार नाही, तुम्ही अपात्र ठरणार आहेत. दुसरा, आधार, रहिवासी दाखला, शिक्षण प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र. आपल्याकडे आधार आहेत, आपलं रहिवासी दाखला काढावा लागणार आहेत. आपल्याकडे 10वी 12वी पदवीधर, पदवी पदव्युत्तर आणि MSIT आपलं झालं असेल, कंप्लीट झालं असेल तर ते सर्व प्रमाणपत्र जोडायचं आहे. आरक्षित वर्गासाठी आपल्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेटसुद्धा या ठिकाणी जोडायचं आहे ॲप्लिकेशनसोबत. त्यांना मानधन किती असेल? सेविका आणि मदतनीस ताईंना आणि मुख्य सेविकांना तर सेविका या पदासाठी मानधन असते 12,000 रुपये आणि मदतनीस या पदासाठी मानधन असते 7,000 रुपये असते. आणि मुख्य सेविका या पदासाठी या पदात जर तुमची निवड झाली तर तुम्हाला 20 ते 40 प्लस किंवा 75,000 रुपये, तुम्ही जर परमानंट असेल त्या ठिकाणी तर तुम्हाला 75,000 रुपये मानधन असतो. काम काय असते? तर बघा, कामसुद्धा या ठिकाणी मी दाखवलं आहे. काम आपल्याला बालपोषण व वजन, प्री स्कूल शिक्षण, गरोदर माता व नोंदणी, लसीकरण मदत आणि गृहभेट, रेकॉर्ड ठेवणे हे सर्व कामं असतात. कामाचे क्षेत्र कोणकोणते असेल? कामाचे क्षेत्र आहे घटक. बघा, 2 घटक देण्यात आले आहे या ठिकाणी. कामाचे क्षेत्र आहे घटक आणि माहिती. बालविकास म्हणजे पोषण, शिक्षण, आरोग्य, लसीकरण, तपासणी आणि महिला सेवा आणि माताची काळजी हे कामाचं क्षेत्र आहे. एकूण पूर्ण दाखवत आहे.
तर बघा, अंगणवाडी सेविकेसाठी आवश्यकता कागदपत्रे आहे शैक्षणिक कागदपत्रे. आपल्याला आपलं 12वी गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी अर्ज भरताना सबमिट करावं लागतं. गुणपत्रक आणि मार्कशीट हे लक्षात ठेवायचं. बघा, एक जरी तुमचं या ठिकाणी कमी असेल, प्रमाणपत्र, बोर्ड सर्टिफिकेट नसेल तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट होतो. 10वी गुणपत्रक, जन्मतारखेचा पुरावासाठी ते 10वीचं गुणपत्रक आणि बोर्ड सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी सबमिट करावं लागतं. तिसरं आहे पदवी प्रमाणपत्र. मुख्य सेविकेसाठी लागू असल्यास, बघा, आपण मुख्य सेविकेसाठी जर ॲप्लिकेशन अप्लाय करत असेल तर आपल्याला पदवीचं प्रमाणपत्र आपल्याला त्या ठिकाणी जोडावं लागणार आहे. जर आपल्याला हीच भरती असेल सेविका मदतनीस आणि त्या ठिकाणी लागू असेल मुख्य सेविके ग्रॅज्युएशन लागू असेल तर ग्रॅज्युएशन सर्टिफिकेटसुद्धा जोडू शकतात. ओळख व रहिवासी पुरावा आपल्याला कोणकोणता द्यायचा आहे? ओळखसाठी आधार असेल, दुसरं रहिवासी दाखला आणि तिसरं आहे मतदान ओळखपत्र. लागू असल्यास मतदान ओळखपत्र तुम्ही जोडू शकता, लागू असल्यास. नसेल तर काय आवश्यकता नाही. इतर आवश्यकता कागदपत्रे कोणकोणते आपल्याला लागणार आहेत? जात प्रमाणपत्र. हे जात प्रमाणपत्र का आपल्याला त्या ॲप्लिकेशनसोबत जोडावं लागतं? आरक्षित वर्गासाठी आपल्याला हे कास्टवरून आरक्षण दिलं जातं आपल्याला आणि त्या ठिकाणी आपलं निवड प्रक्रियेमध्ये मार्क जास्त मिळते. दुसरा आहे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. हे ओबीसीसाठी लागू असते आणि इतर कॅटेगरीसाठी नसते. तिसरा आहे EWS प्रमाणपत्र. लागू असल्यास आपल्याला EW प्रमाणपत्रसुद्धा जोडायचं, लागू असल्यास. चौथा आहे विधवा प्रमाणपत्र. लागू असल्यास, बघा, विधवा महिला असेल तर त्या ठिकाणी विधवा प्रमाणपत्र सर्टिफिकेट त्या ठिकाणी जोडावं लागणार आहेत आणि तेव्हाच त्यांना ते वाढीव मार्क त्या ठिकाणी मिळणार आहेत. पासपोर्ट साईज फोटो आपल्याला त्या ठिकाणी 2 द्यायचा आहे ॲप्लिकेशनसोबत आणि महत्त्वाची अट म्हणजे अर्जदार महिला स्थानिक रहिवासी असणे आवश्यकता आहे. सर्व कागदपत्रे मूळ व छायांकित तयार ठेवायचं आहे तुम्हाला. तर बघा, तुम्हाला जेव्हा ॲप्लिकेशन अप्लाय करतो, आपली निवड झाली. निवड झाल्यानंतर आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट रेडी करून ठेवायचं आहे. आपले जे मूळ कागदपत्रे आहेत ते आणि त्याचे एक झेरॉक्स प्रत एक सेट तयार करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जातं, तेव्हा आपल्याला एक झेरॉक्स आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागते, एक प्रत आणि एक ओरिजिनल आपल्याला त्या ठिकाणी दाखवावं लागतं. या पद्धतीने आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जातं. या पद्धतीने हे सर्व आपल्याला भरतीमध्ये लागू असते. जास्तीत जास्त आपले मित्र असतील किंवा ओळखी चे असतील किंवा कोणी ट्राय करत असेल या भरतीसाठी, तर नक्कीच त्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही मदत मिळेल. धन्यवाद.